भाजप. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही आलेलो आहेत. तर इथं काही असे शिक्षक लोक इथे आलेले आहेत. त्यांची मागणी काय आहे, काय मागणी घेऊन इथं आलेले आहेत, तर आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, सर्वात पहिले आपलं नाव सांगा आणि कशासाठी आपण आज इथं सर्वजण जमलेले आहेत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये. नमस्कार, मी अहाद शेख. मी जिल्हा अध्यक्ष आहे दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना महाराष्ट्र, तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संघटनेचा मी जिल्हा प्रतिनिधी आहे. आणि आम्ही गेले 18 ते 20 वर्षापासून कंत्राटी तत्वावर विशेष शिक्षक पदावर काम करत होतो. आणि त्याचं काम असं होतं की प्रत्येक कॅटेगरीमधले प्रत्येक अपंग विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे आणि त्याचा रेग्युलर शाळेमध्ये शिक्षण करणे, याविषयी मार्गदर्शन करणे असा आमचं काम होता. तर ही काम आम्ही कंत्राटी तत्वावर करत होतो. 8 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने आमचं समायोजन केलं, GR पारित केला आणि त्या संदर्भातला माननीय शिक्षण आयुक्त साहेब पुणे यांनी पत्र काढला 11 जून 2025 रोजी. त्यानुसार ते पत्र प्रत्येक जिल्हा स्तरावर प्रत्येक CO आणि प्रत्येक मनपा अधिकाऱ्याला ते प्राप्त झाला. आमचं समायोजन करण्याबाबतचा शिक्षण विभागात आमचं समायोजन शासनाने केलं, परंतु प्रशासनाने मात्र विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची या संदर्भात दखल घेतली नाही. 45 दिवस होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचे आमचं समायोजनाविषयीची कारवाई झालेली नाही. म्हणून आपल्या माध्यमातून मला एकच म्हणायचं आहे की या संबंधित प्रशासनाला तुम्ही जागे करा आणि आमचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल. कारण या काळामध्ये आमच्यातला एक बांधव आमचा मृत्युमुखी पडला. आता आम्हीच तुटपुंज मानधनावर काम करतो आहे, तर मग त्या संबंधित कुटुंबाला आम्ही काय मदत करणार, असा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि तो कुटुंब आता वाऱ्यावर आलेला आहे. म्हणून आणि ते वाऱ्यावर येण्याचं कारण म्हणजे संबंधित प्रशासनाने वेळेवर दखल घेतली गेली नाही. जर आमचा समायोजन वेळीच झाला असता तर कदाचित त्या कुटुंबाला पण न्याय मिळाला असता. म्हणून आपल्या माध्यमातून मला एकच म्हणायचं आहे की संबंधित प्रशासनाला तुम्ही जर जागे केला तर आमचा 105 लोकांचा विशेष शिक्षकांचा समायोजन आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून 6,500 जिल्ह्यातले दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व्हिस मिळणार आहे. तर जर 29 तारखेपर्यंत संबंधित प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर 30 तारखेपासून मी आंदोलनाला जिल्हा परिषद संभाजीनगर येथे बसणार आहे. विभागीय आयुक्त साहेबांसोबत आपली भेट झालेली आहे, तर त्यांचं म्हणणं काय आलं नेमकं, की म्हणणं म्हणतात? सन्माननीय विभागीय आयुक्त यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. सर्वप्रथम विषय आपला काय आहे या विषयाच्या संदर्भात विचारणा केली असता विषय हा आहे की आपला जो समायोजनाचा विशेष शिक्षकांचा केंद्रस्तरीय आदेश जो आहे तो आदेश तत्काळ मिळावा आणि त्या आदेशाला 11/6/2025 रोजी माननीय आयुक्त कार्यालयाकडून शिवसाहेबांपर्यंत पत्र येतं, परंतु संदर्भित जिल्हा यावरती कुठलीही कार्यवाही करत नाही. आणि त्या कार्यवाहीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या सहकाऱ्यांमध्ये मेसेज देणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने भीतीदायक वातावरण निर्माण करणं, अशा सगळ्या भूमिकांमधून आमचा हा विशेष शिक्षक हतबल झाला आहे. त्यातील माझा एक बांधव ह्या टेन्शनमुळं, या सगळ्या व्याप्तीमुळं त्यांनी हे जग सोडून गेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे जे वातावरण आहे हे दूषित करण्याचं काम अधिकारी वर्ग करत आहे. आणि निश्चितपणे आम्ही अतिशय दुर्लक्षित म्हणण्यापेक्षा जो देवाने कंजूसी दाखवली अशा घटकासाठी आम्ही काम करतो. आणि आमच्याच बाबतीत जर अशी अवहेलना असेल तर हा न्याय कोणापुढे आम्ही मांडायचा. आणि म्हणून आयुक्त साहेबांनी आम्हाला विभागीय आयुक्त साहेबांनी आश्वासित केलं की यावरती लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जाईल, संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली जाईल, असं बोलून साहेबांनी आम्हाला
आश्वासित काय वेळ दिला असेल ठराविक वेळ काय या वेळामध्ये आपल्या समाधान ते अगदीच 2-4 दिवसात साहेब म्हटले की कार्यवाही पूर्ण करायला लावू. ठीक आहे. धन्यवाद आपला पोटपूट सर्वांचं. आपले नक्की आपली काही मागणी आहे ते पूर्ण हो आणि प्रशासनाला आम्ही सुद्धा आमच्याकडून प्रयत्नशील राहील. धन्यवाद. थँक्यू. जो यहाँ पर जो शिक्षण संगठन के जो लोग आए थे इनकी मांगनी लेकर, तो विभागीय आयुक्त साहब ने इनकी मांगनी पूरी करना चाहिए. जिलाधिकारी, जिला परिषद सीओ, तो सभी अधिकारियों ने इसमें विशेष लक्ष्य डालकर इस काम को जल्द से जल्द पूरा करना चाहिए, क्योंकि ये बहुत उम्मीदों के साथ आए थे और इन्हें मंजूरी मिल गई है. शासन जब इतना कोऑपरेट करने के लिए तैयार है तो फिर नीचे का जो सिस्टम है हमारा अधिकारी वर्ग, तो उन्होंने इस काम को जल्द से जल्द पूरा कर इनको न्याय देने का कार्य करें ताकि ये लोग यहाँ पे दोबारा ना आए. इसका विभागीय आयुक्त साहब ने ध्यान रखना चाहिए स्पेशली खास, ताकि ये ना आए और हम इनका काम पूरा करें. धन्यवाद. वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाकर पाएं लेटेस्ट नोटिफिकेशंस.